सीएम कसली मिटींग आशिल्ली मीटिंग रिगार्डिंग रेवेन्यू लँड्स वेगवेगळे काय हायकोर्टान जी ऑर्डर पास केल्या म्हणजे रोड सायड इलिगॅलिटीज आसा त्या क्षेत्रांतली ताजेर हाय पॉवर कमिटी जाली म्हणपाक काय हरकत ना. हाय पॉवर मिटींग कमिटीची मिटींग इन शॉर्ट मायसेल्फ परत रेवेन्यू मिनिस्टर, एनवायरमेंट मिनिस्टर, परत टुरिजम मिनिस्टर आनी बाकीचे सेक्रेटरीज अलॉंग विथ द एजी हाजी डिटेलान मिटींग जाल्या उपरांत ती ऑर्डर ही सगळी स्टडी केली, ताजो इंटरप्रेट केल्या उपरांत आमी सगळ्या जाणांक इन्स्ट्रक्शन दिल्या. ॲट प्रेझेंट हॅन्सफोर्थ कसलीच इलिगॅलिटीज खंयसरूच ना रोड सायड ना कोमुजातीच्या लँडात ना गव्हर्मेंटाच्या लँडात कोणाकूच करूंक मेळची ना. आनी केली आसत जाल्यार सद्या पयलीं 100 नंबर डायल करून पुलिसेक इन्फॉर्म करप आनी पुलिसेक इन्फॉर्म केल्या उपरांत डेप्युटी कलेक्टर पुलीस रेवेन्यू तलाटी सेक्रेटरी पंचायतीचो हे वचून ताजेर एक्शन घेतले आनी हायकोर्टाक वांगडा कळयतले हाज्या फुडें जी करूं लायता ती. दुसरी गजाल आत्तां नॅशनल हायवे, स्टेट हायवे आनी रस्त्याक तेकोन जे आसा पळय सामके कमर्शियल एस्टाब्लिशमेंट जे रस्त्याक तेंकल्या तांकां नोटिसीस ज्यो आहा पळय हायकोर्टाच्या ऑर्डरी खातीर सरकार काडिना परत एक सांगता हायकोर्टाच्या ऑर्डरी खातीर तांकां नोटिसी काडटले आनी 15 दिसांच्या भितर तांच्यांनी एक तर शिफ्ट जावपाक जाय नाजाल्यार आपले एस्टाब्लिशमेंट दुसरे कडेन शिफ्ट करपाक जाय. ओके, रोड सायड आसतले इलिगॅलिटीज परत सांगता रोड सायडांतल्यान जो ठरलेलो आसा पयलीं 15 मिटराच्या भायर आसपाक जाय. ओके, तांच्यांनी हे स्ट्रक्चर करूंक शकना. ते टेम्पररी स्ट्रक्चर आसत किंवा परमनंट स्ट्रक्चर आसत तांच्यांनी तांकां नोटिसीस पंचायती इश्यू करतले आनी परत ते वेळ पडलो जाल्यार ताजे अकॉर्डिंग टू ताजेर जी कितें एक्शन घेवपाक जाय ती घेतली. बाकीची सगळी हे कसो आहा पळय जे कोमुनिजात घरां आसतली बाकीची सगळी ताजेर स्टडी सुरू आसा. आमच्या रेग्युलरायझेशन एक्टाच्या नुसार घरां जी करपाक जाय पयलीं ते स्ट्रीमलायन करप आनी लोकांक रिलीफ कशें दिवप हें सरकारान सुरू केलां. म्हणजे हावजान जें सांगलें त्या प्रमाणे बाकीच्यांक इलिगॅलिटीज आनी इलिगल आनी इरेग्युलर ह्या दोनूय मदलो फरक जो आसा हो लक्षांत घेवन इरेग्युलर आसलेली रेग्युलर करपा खातीरचो सरकाराचो प्रयत्न वेगवेगळो सुरू आहा. इलिगल आसतलें रेग्युलर जावचें ना, ते इलिगल उरतलें म्हणून सरकार एकंदर म्हणजे पॉलिसी डिसिजन म्हण किंवा लेजिस्लेचर हे इन फ्युचर हाडटले. त्याच्या खातीर वेगळो लिगल फर्म म्हणजे अलॉंग विथ द एजी एक लिगल फर्मूय अपॉयंट करता आमी. तो सगळो होय स्टडी करतले आनी एट प्रेझेंट आसतले हाज्या रिलेटेड जे कायदे हे सगळे कायदे बी स्टडी करून ताजेर लेजिस्लेचर कसो हाडप होय प्रयत्न आसा. म्हणजे लेजिस्लेचर हाडटले रुल्स रेग्युलेशन स्ट्रीमलायन करून लोकांक मोठो रिलीफ दिवपाचो जो हांवें हावजात प्रॉमीस केला. सो लोकांक एक उठ कोणी कायद्याच्या सकयल जे वता ताका रिलीफ दिवपाचें काम म्हणजे सरकार करता. आता कितलो टायमलायन बीन जाता तितके म्हणजे आमी फुडल्या असेंब्लीच्या पयलीं हे सगळें कंप्लीट करता. चल बरो म्हणलें